म्हैसाळ या ठिकाणी धरण बांधायचं काम चाललेलं आहे. हे धरण बांधायचं काम जे चाललेलं आहे, या धरणाकडे जाणारी 10 चाकी 12 चाकी 16 चाकी जी वाहनं आहेत, जो लोड घेऊन जातात, त्या रोडवरनं जाणाऱ्या रोडवर संपूर्ण माती आहे. या वाहनांच्यामुळं हवेमध्ये उडवून ती हवेमार्फत माती आजूबाजूच्या शेतीवर जाऊन पडायला लागली. म्हणजे शेतामधल्या उत्पादनावर परिणाम व्हायला लागलेला आहे. फळबागा बांधाव्या लागल्यात, ऊस बांधावा लागलेला आहे. शेजारी गोरगरिबांची जी घरं आहेत, त्या घरामध्ये सगळी धूळ आहे. लहान मुलांच्यावर त्याच्या श्वसनाचे परिणाम व्हायला लागलेले आहेत. त्या ठिकाणचा एक माझा कार्यकर्ता, ज्याचं नाव आहे गणेश बुरुड, या गणेश बुरुडनं मला विनंती केली की भाऊ, मी त्या लोकांना तिथं जाऊन सांगतोय, पण ती लोक मलाच उलट बोलतात, तिथं आमचं घर नाही, आम्हाला काय करायचं. अरे हरामखोरानो, नालायकानो, तुमची घरं नाहीत रे, आम्हाला पण माहिती आहे. तुम्ही नालायक माणसं तिथं काम करायला येत आहे आणि तुमच्यावर नियंत्रण ठेवणारा आमचा महाराष्ट्र शासनाचा पगार घेणारा अधिकारी पण नालायक आहे, कारण त्याचं लक्ष तुमच्यावर नाहीये. तुम्ही करोडोचे टेंडर घेता, तुम्हाला लादा वाटत नाही. त्या हरामखोरानो, तुम्ही दुसऱ्याला त्रास देताय. जर मी तिथं आलो आणि तुमचं ते इस्टिमेट काढलं आणि इस्टिमेटचा अभ्यास जर केला, तर तुमची पळता भुई थोडी करून टाकेल. आणि तुमच्यावर नियंत्रण ठेवणारा जो महाशासनाचा अधिकारी आहे, त्यांना मी सांगतोय, साहेब तुम्ही यांच्यावर नियंत्रण ठेवा. या रोडवर तुम्ही पाणी मारायलाच पाहिजे, या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही आदेश द्या. जर तुम्ही सरळ्यानं पाणी मारत नसाल, तर तुमची आबरू मात्र मी चव्हाट्यावर मांडेन. मी आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हात जोडून विनंती करतोय, माझं ऐका. आणि जर का तुम्ही मस्तीच करणार असाल, तर तुमची आबरू रस्त्यावर मांडणार आणि तुमच्या ऑफिसमध्ये येऊन तुमची आबरू काढीन. कारण का, तुम्हाला खरंच वाटलं पाहिजे गोरगरिबांना त्रास काय होतोय. त्यामुळे माझ्या व्हिडिओची दखल घ्या आणि अंजना वनमोरे आणि या गणेश बुरुड या 2 व्यक्तीनं मांडलेली व्यथा ही समजून घ्यावी, अशीच मी तुम्हाला विनंती करतोय. धन्यवाद.